पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं. त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली की आमचे सणवार आम्ही साजरे करायचे की नाही करायचे. सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू असा महिलांचा आमचा कार्यक्रम होता आणि आम्ही महिला करतो कारण सतत पुरुषांवरती 3 आमच्या इथले अमराठी लोक आहेत, ते सतत वादविवाद करतात, म्हणून आम्ही फक्त महिलांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलेलं. पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं. आणि याच्यावरनं ते वाढत गेलं. सगळ्या महिला एकत्र आल्या. त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली. आम्ही आता पोलीस स्टेशनला सगळेजण आलेले आहेत, मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी की आम्हाला इथे न्याय मिळाला पाहिजे की आमचे सणवार आम्ही साजरे करायचे की नाही करायचे. म्हणजे दरवर्षी सत्यनारायणची पूजा, हळदी कुंकू हे प्रोग्राम होत होते. त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेऊन गेल्या वर्षी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार केला होता आणि यावेळी आम्ही हळदी कुंकू प्लस सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. तर हा सतत माणूस आम्हाला येऊन सतत की हे तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय कसं केलं, आणि हे आम्ही आमच्या स्वखर्चाने करणार होतो, सोसायटीकडे एकही पैसा न मागता करणार होतो. आणि त्याने आता म्हणजे मराठी माणसांना अशी शिवीगाळ करूनच आमचं त्याने हे काय हे म्हणून आम्हाला इथे कंप्लेंट करायला यावी लागली. एक कारवारी आहे, एक कॅथलिक, आणखीन एक लल्लन. आता मला तसं सांगता येत नाही, तो गुजराती. काल डोंबिवलीमधील नांदिवली भागात एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये गेल्या 7 वर्षापासून कमिटीमध्ये वाद चालू आहे आणि त्याच्यामुळे त्या सोसायटीमध्ये काही धार्मिक कार्यक्रम वगैरे जे रीतिरिवाजाप्रमाणे साजरे करतात ते करत नव्हते. मग परंतु तेथील महिलांनी सोसायटीतील असं ठरवलं की 2 फेब्रुवारीला सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम करूया. त्यासाठी कमिटीकडून ते कोणतीही मदत घेणार नव्हते, स्वखुशीने सर्व ते वर्गणी जमा करून करणार होते. त्यासाठी त्यांनी 500 रुपये वर्गणीसाठी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लावली होती की 500 रुपये वर्गणी जमा करा म्हणून. पण सदर वर्गणीला आणि सदर कार्यक्रमाला एक अनिल भट नावाचे इसम त्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर विरोध दर्शवला आणि तुम्ही नास्तिक आहात असे शब्द वापरले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. चिराग लालन हा पण इसम त्या सोसायटीमध्ये राहतो, तो पण तेथे आला आणि त्यांनी थोडे मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले असं महिलांची तक्रार आल्याने पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शांतता राखण्याची सर्वांना समज दिली. सदर ठिकाणी शांतता झाली आणि त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई चालू आहे. अनिल भट आणि चिराग लालन या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही जाती धर्माविषयी प्रांताविषयी काही द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य न करता शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.